वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण पेपर फर्स्ट मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर अँड प्रोग्रॅमिंग सुरू केलेला आहे आणि ह्या पेपर फर्स्टमध्ये युनिट फर्स्ट आपण पाहतोय बेसिक्स ऑफ मायक्रो कंट्रोलर अँड इंटेल 8051 आर्किटेक्चर. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं व्हॉट इज एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीम कशाला म्हणायचं, मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय ते आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. ह्या लेक्चरला परत आपण त्या ठिकाणी रिवाइज करतोय. व्हॉट इज एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीम कशाला म्हणायचं. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर डिझाईन टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन दॅट इज अ टास्क इज नोन ॲज अ एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन. कशाचं कॉम्बिनेशन आहे, कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. कम्प्युटर हार्डवेअर कशाला म्हणायचं, त्याच्यामध्ये CPU आहे, मेमरी आहे, इनपुट आउटपुट पेरिफेरल्स आहेत, त्याला आपण कम्प्युटर हार्डवेअर म्हटलेलं आहे. सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं, हे जे काय कम्प्युटर हार्डवेअर आहे त्याचं सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपण प्रोग्रॅमिंग करतोय. कशासाठी प्रोग्रॅमिंग करतोय, डिझाईन टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन दॅट इज अ टास्क. एखादं पर्टिक्युलर काम आपल्याला करायचं, फंक्शन आपल्याला करायचं, त्यासाठी आपण त्याचं प्रोग्रॅमिंग करतोय, त्यालाच एम्बेडेड सिस्टीम म्हटलेलं आहे. एम्बेडेड सिस्टीमचे एक्झाम्पल काय आहेत, प्रिंटर आहे. प्रिंटर इज द एक्झाम्पल ऑफ एम्बेडेड सिस्टीम. प्रिंटरचा वापर आपण कशासाठी करतोय, आपल्याला मटेरियल काय करायचं असेल, पेजेसवरती प्रिंट करायचं असेल, स्पेसिफिक फंक्शन आहे त्या ठिकाणी प्रिंटिंग, बरोबर. किंवा कॅमेरा आहे, कॅमेऱ्याचा वापर आपण कशासाठी करतोय, फोटो आपल्याला कॅप्चर करायचा आहे किंवा व्हिडिओ कॅप्चर करायचा आहे. फंक्शन कसं आहे, स्पेसिफिक आहे. त्या कॅमेऱ्यामध्ये किंवा प्रिंटरमध्ये कम्प्युटर हार्डवेअरचा वापर केलेला आहे आणि त्या कम्प्युटर हार्डवेअरचं आपण प्रोग्रॅमिंग केलेलं आहे स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करण्यासाठी, म्हणून त्या सिस्टीमला एम्बेडेड सिस्टीम म्हटलेलं आहे. मायक्रो कंट्रोलर इज द एम्बेडेड सिस्टीम. मायक्रो कंट्रोलर ही काय आहे की एम्बेडेड सिस्टीम आहे. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं आहे व्हॉट इज अ मायक्रो कंट्रोलर. मायक्रो कंट्रोलर कशाला म्हणायचं, मायक्रो कंट्रोलर इज अ स्मॉल कम्प्युटर. मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय की हा स्मॉल कम्प्युटर आहे आणि तो सिंगल मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टरवरती त्याचं सिंगल IC वरती त्याचं डिझाईन केलेलं आहे आणि त्या सिंगल IC वरती मेमरी आहे, इनपुट आउटपुट पेरिफेरल्स आहेत. त्यालाच काय म्हटलेलं बघा, इट इज ऑल्सो नोन ॲज अ ऑन चिप कम्प्युटर. असं काय म्हटलंय ऑन चिप कम्प्युटर, कारण सिंगल IC वरतीच मेमरी आहे, इनबिल्ट मेमरी, इनपुट आउटपुट पेरिफेरल्स आहेत, म्हणून त्याला स्मॉल ऑन चिप कम्प्युटर म्हटलेलं आहे. अँड इट इज डिझाईन टू परफॉर्म पर्टिक्युलर टास्क. स्पेसिफिक काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी त्याचं डिझाईन केलेलं आहे. वेगवेगळे मायक्रो कंट्रोलर आहेत. 8051 मायक्रो कंट्रोलर आहे, AVR आहे, ARM आहे, PIC मायक्रो कंट्रोलर आहेत. त्यापैकी आपल्याला 8051 वरती फोकस करायचा आहे, कारण हा जो काही कोर्स आहे तो पूर्णपणे 8051 मायक्रो कंट्रोलरवरती आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो प्रोसेसर, काय फरक आहे. मायक्रो कंट्रोलर कशाला म्हणायचं, इट इज अ स्मॉल ऑन चिप कम्प्युटर असं आपण त्याला म्हटलेलं आहे मायक्रो कंट्रोलरला. असं का म्हटलेलं आहे की त्या मायक्रो कंट्रोलरवरती इनबिल्ट मायक्रो प्रोसेसर आहे, रोम मेमरी आहे, रॅम मेमरी आहे आणि इनपुट आउटपुट पेरिफेरल्स आहेत, इनबिल्ट आहे. आणि इट इज डिझाईन टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन, म्हणून त्याला मायक्रो कंट्रोलर म्हटलेलं आहे. परंतु मायक्रो प्रोसेसरच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. त्याला इनबिल्ट रोम मेमरी नाही, रॅम मेमरी नाही, इनपुट आउटपुट पेरिफेरल्स इनबिल्ट नाही आहेत मायक्रो प्रोसेसरमध्ये. मायक्रो प्रोसेसर इज द मल्टी टास्किंग डिव्हाइस. मायक्रो प्रोसेसर त्यालाच आपण CPU म्हटलेलं आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मायक्रो प्रोसेसरचा वापर आपण कम्प्युटरमध्ये केलेला आहे. मायक्रो प्रोसेसर इज अ मल्टी टास्किंग डिव्हाइस. आणि त्या मायक्रो प्रोसेसरमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये इनबिल्ट रोम मेमरी नसते, रॅम मेमरी नसते, इनपुट आउटपुट पेरिफेरल्स नसतात. मग ते काय कसे जोडलेले असतात, एक्सटर्नली जोडलेले असतात. रॅम मेमरी, रोम मेमरी आणि इनपुट आउटपुट पेरिफेरल्स मायक्रो प्रोसेसरला कम्प्युटरमध्ये एक्सटर्नली जोडलेले असतात. मायक्रो प्रोसेसरमध्ये इथे 2-3 ब्लॉक दाखवलेले आहेत बघा. कंट्रोल लॉजिक, वेगवेगळे कंट्रोल ऑपरेशन करण्यासाठी कंट्रोल
लॉजिकचा वापर केलेला आहे. ALU म्हणजे तुम्ही पाहिलेलं फर्स्ट इयरमध्ये अरिथमेटिक लॉजिक युनिट, वेगवेगळे अरिथमेटिक ऑपरेशन, लॉजिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी ALUचा वापर केलेला आहे. रेजिस्टर कशाला म्हणायचं की डेटा टेम्पररी स्टोअर करण्यासाठी रेजिस्टरचा वापर केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 2 कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये मायक्रो प्रोसेसर आणि दुसऱ्या कॉलममध्ये मायक्रो कंट्रोलर. मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर याच्यामधला डिफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. हा जो काय पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात. 4 मार्कांसाठी कंपल्सरी क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो. पहिला डिफरन्स काय? मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये पहिला डिफरन्स काय? इट इज युज्ड इन कम्प्युटर. मायक्रो प्रोसेसरचा वापर कुठे केलेला आहे? इट इज युज्ड इन कम्प्युटर सिस्टीम. इट इज हार्ट ऑफ कम्प्युटर. मायक्रो प्रोसेसरचा वापर कम्प्युटरमध्ये केलेला आहे आणि मायक्रो प्रोसेसर किंवा कम्प्युटर हे मल्टीटास्किंग डिव्हाइस आहे. मल्टीटास्किंग म्हणजे काय? वेगवेगळी कामं त्या ठिकाणी आपण कम्प्युटरच्या सहाय्याने करू शकतो. कम्प्युटरचा वापर करून आपल्याला एखादी वर्ड फाईल तयार करायची असेल तर आपण करू शकतो. PPTचा वापर आपण त्या ठिकाणी PPTचा वापर करून PPT तयार करू शकतो. एक्सेलचा वापर करून आपण एक्सेल शीट तयार करू शकतो. किंवा मला वाटलं कम्प्युटरवरती गेम खेळायची, मी गेम इन्स्टॉल करून गेम खेळू शकतो. किंवा वेगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून मला त्या ठिकाणी प्रोग्रॅमिंग करायचं मी करू शकतो. पण कम्प्युटर हे मल्टीटास्किंग डिव्हाइस आहे. परंतु मायक्रो कंट्रोलरचा आपण ज्यावेळेस विचार करतो, मायक्रो कंट्रोलर हे स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी तयार केलं असतं किंवा त्याचं प्रोग्रॅमिंग हे स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी केलेलं असतं. ते एकच टास्क त्या ठिकाणी एका वेळी परफॉर्म करतं. इट इज युज्ड इन एम्बेडेड सिस्टीम. दुसरा डिफरन्स काय बघा? मायक्रो प्रोसेसरमध्ये मेमरी, रॅम मेमरी, रोम मेमरी, इनपुट आउटपुट कंपोनंट्स हे एक्सटर्नली जोडलेले असतात. मायक्रो कंट्रोलरमध्ये मेमरी आणि इनपुट आउटपुट कंपोनंट्स हे इनबिल्ड असतात. त्यानंतर तिसरा डिफरन्स आहे की मायक्रो प्रोसेसरमध्ये रॅम आणि रोम मेमरी, इनपुट आउटपुट कंपोनंट्स हे एक्सटर्नली जोडलेले असतात. त्याच्यामुळे त्याची साईज ही लार्ज असते. कम्प्युटरचा जर आपण विचार केला तर कम्प्युटरची साईज ही लार्ज असते, कारण त्या ठिकाणी त्या कम्प्युटरमध्ये रॅम मेमरी, रोम मेमरी, इनपुट आउटपुट कंपोनंट्स हे एक्सटर्नली जोडलेले असतात. त्यामुळे कम्प्युटरची साईज ही लार्ज असते. परंतु मायक्रो कंट्रोलरमध्ये रॅम मेमरी, रोम मेमरी, इनपुट आउटपुट कंपोनंट्स हे इनबिल्ट असल्यामुळे मायक्रो कंट्रोलरची साईज ही छोटी असते. चौथा पॉईंट आहे बघा, मायक्रो प्रोसेसर किंवा कम्प्युटरची जी काय कॉस्ट आहे, इंटायर कॉस्ट ही जास्त आहे. मायक्रो कंट्रोलरची इंटायर कॉस्ट ही कमी आहे. त्यानंतर 5वा डिफरन्स आहे बघा, कम्प्युटर किंवा मायक्रो प्रोसेसरसाठी लागणारा पॉवर कंझम्पशन हे जास्त लागतं. त्यामुळे हे जे काही कम्प्युटर आहे किंवा प्रोसेसर आहे बॅटरीवरती ऑपरेट होऊ शकत नाही. परंतु मायक्रो कंट्रोलरचा जर आपण विचार केला, पॉवर कंझम्पशन हे कमी असल्यामुळे मायक्रो कंट्रोलर हा बॅटरीवरती चालू शकतो. त्यानंतर 6वा डिफरन्स काय आहे बघा, मायक्रो प्रोसेसरचा वापर इट इज मेनली यूज्ड इन पर्सनल कम्प्युटर. पर्सनल कम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर केलेला आहे. मायक्रो कंट्रोलरचा वापर कुठे केलेला आहे? वॉशिंग मशीनमध्ये वापर केलेला आहे, MP3 प्लेअरमध्ये वापर केलेला आहे. स्टँड अलोन सिस्टीम, ज्या स्टँड अलोन सिस्टीम आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी मायक्रो कंट्रोलरचा वापर केलेला आहे. मायक्रो कंट्रोलरचे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर 7 नंबरचा डिफरन्स आहे, ऑपरेशन इज स्लोअर. मायक्रो प्रोसेसरचं ऑपरेशन किंवा कम्प्युटरचं ऑपरेशन हे मायक्रो कंट्रोलरपेक्षा स्लोअर आहे. आणि मायक्रो कंट्रोलरचा जर आपण विचार केला, मायक्रो कंट्रोलरचं ऑपरेशन हे फास्टर आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 8051चे फीचर्स पाहायचे आहेत, गुणवैशिष्ट्य. फीचर्स म्हणजे काय? 8051चे गुणवैशिष्ट्य आपल्याला पाहिजेत. पहिलं फीचर काय? इट इज 8 बीट मायक्रो कंट्रोलर. 8051 हा किती बीटचा मायक्रो कंट्रोलर आहे? 8 बीटचा मायक्रो कंट्रोलर आहे. 8 बीटचा मायक्रो कंट्रोलर आहे म्हणजे काय?
की तो 8 बीटचा डेटा प्रोसेस करू शकतो, म्हणून त्याला 8 बीट मायक्रो कंट्रोलर म्हटलेलं आहे. फीचर्सवरती सुद्धा क्वेश्चन विचारतात. 1 मार्कांना किंवा 2 मार्कांना क्वेश्चन, किंवा काही वेळेस 4 मार्कांना सुद्धा क्वेश्चन, 3 मार्कांना 4 मार्कांना सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. राईट डाऊन द फीचर्स ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर. पहिले फीचर काय आहे? इट इज 8 बीट मायक्रो कंट्रोलर. दुसरं फीचर आहे इट हॅज 8 बीट डेटा बस अँड 16 बीट ॲड्रेस बस. त्या ठिकाणी बस कशाला म्हणायचं ते आपण थोडक्यात समजून घेऊयात, नंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बस म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ वायर्स टू कॅरी सिग्नल्स इज नोन ॲज अ बस. बस म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ वायर्स. सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी बसचा वापर केलेला आहे. मग बसचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये ॲड्रेस बस आहे, डेटा बस आहे, कंट्रोल बस आहे. त्या ठिकाणी दुसरं फीचर जे काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? इट हॅज 8 बीट डेटा बस अँड 16 बीट ॲड्रेस बस. ॲड्रेस बस कशाला म्हणायचं? त्या ठिकाणी मेमरीमध्ये स्टोअर केलेला जो काही प्रोग्राम आहे, ज्या लोकेशनला तो प्रोग्राम स्टोअर केला आहे आणि तो प्रोग्राम आपल्याला ॲक्सेस करायचा आहे, त्याचा ॲड्रेस वाहून नेण्याचं काम कोण करतं आहे? ॲड्रेस बस करत असते. ॲड्रेस बस मेमरी लोकेशनचा ॲड्रेस वाहून नेते. डेटा बस काय करते? डेटा बस वायरवरून किंवा त्या बसवरून डेटा वाहून नेण्याचं काम करते. मायक्रो प्रोसेसरपासून जे काही पेरिफेरल्स असतील, इनपुट आउटपुट पेरिफेरल्स, त्या ठिकाणी डेटा वाहून नेण्याचं काम त्या ठिकाणी डेटा बस करते. त्यानंतर पुढचं फीचर आहे 8051 ची जी काय रोम मेमरी आहे ती 4 किलोबाइट्स इतकी आहे. 4 किलोबाइट्स ऑफ ऑन चिप रोम मेमरी. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे 8051चा जो काय रॅम मेमरी ती किती आहे? 128 बाईट्सची ऑन चिप रॅम मेमरी आहे. 8051 मध्ये 32 जनरल पर्पज रेजिस्टर आहेत आणि प्रत्येक रेजिस्टर हा किती बीटचा आहे? 8 बीटचा आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी जी काय आहे 8051 ची ती 12 मेगाहर्ज इतकी आहे. 8051 मध्ये 4 इनपुट आउटपुट पोर्ट्स आहेत. त्याला पोर्ट P0, P1, P2, P3 असे नावं दिलेले आहेत. ते डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. 8051 मध्ये 16 बीटचे 2 टायमर्स आहेत, टायमर 0 आणि टायमर 1. नेक्स्ट 8051 मध्ये एक सिरियल पोर्ट आहे. सिरियल कम्युनिकेशनसाठी त्याचा वापर केलेला आहे. डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. आणि शेवटचं फीचर आहे 8051 मध्ये 5 इंटरप्ट सोर्सेस आहेत. इंटरप्ट कशाला म्हणायचं? ज्यावेळेस आपण इंटरप्ट हा पॉईंट पाहणार आहोत त्या ठिकाणी आपण तो डिटेलमध्ये पाहणार आहोत. ह्या लेक्चरसाठी या ठिकाणी इतकंच आपण पाहतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 8051चं जे काय आर्किटेक्चर आहे ते आर्किटेक्चर आपण पाहणार आहोत. जो काय डिफरन्स आहे मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर सर्वांना समजला असेल. ज्यांना समजला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी. थँक यू व्हेरी मच.